नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, इयत्ता 11वीच्या इतिहास या विषयाचा अभ्यास आपण करत आहोत. इतिहास विषयातील पहिले प्रकरण आद्य शेतकरी या पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. आपण पाहत आहोत नद्याकाठची संस्कृती. आपण या अगोदर पाहिलं की सुरुवातीला अश्मयुगीन, मध्याश्मयुगीन, नमाश्मयुगीन मानवी जीवन भटके, निमभटके अशा स्वरूपात होते. नंतर मध्याश्मयुगीन, नवाश्मयुगीन काळामध्ये मानवाचं हे भटके जीवन संपुष्टात येऊन स्थिर गाववसाहती निर्माण झालेल्या आहेत. शेतीची सुरुवात झालेली आहे. शेती पशुपालनाची सुरुवात होऊन स्थिर गाववसाहती प्रस्थापित झालेल्या आहेत. या शेतीची सुरुवात कशी झाली, स्थिर गाववसाहती कशा पद्धतीने निर्माण झाल्या, यासाठी आपल्याला नद्याकाठच्या संस्कृतीचा परिचय करून घेणे आवश्यक होते. या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की मेसोपोटेमिया ही जी संस्कृती होती ही टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्यामध्ये असलेली पाहायला मिळते. त्यानंतर इजिप्त संस्कृती जी आहे ती नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये असलेली पाहायला मिळते. इजिप्तचं मूळ नाव विद्यार्थी मित्रांनो आहे केमेत, म्हणजेच काळी भूमी असं. नाईल नदीला पूर येत होता आणि पुरात वाहून आणलेल्या गाळामुळे तिथल्या मातीचा रंग काळा दिसतो. त्यावरून हे नाव पडले असावे. नंतरच्या काळात इजिप्तला वट काप्ता म्हणजे देवीचं मंदिर असे नाव देखील मिळालेलं आहे. ग्रीकांनी त्याचे रूपांतर इजिप्टस असे केलेलं आहे. त्यावरून आजचं इजिप्त हे नाव पडलेलं आहे. इजिप्तचे अरबी नाव मिस्र असे आहे. म्हणजे अशा पद्धतीने बघा या इजिप्तच्या काळ्या भूमीमध्ये नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये इजिप्तची संस्कृती उदयास आलेली पाहायला मिळते. इजिप्तचं मूळ नाव केमेत आहे. काळी भूमी. नाईल नदीने आपल्याबरोबर जो काही पूर वाहून आणलेला आहे, या पुराच्या मातीचा रंग काळा होता, त्यावरून हे नाव हे पडलेलं आहे. म्हणजे आपण नाईल नदीच्या खोऱ्यामधली जी काही इजिप्शियन संस्कृती होती त्याच्याविषयी माहिती या ठिकाणी अभ्यासलेली आहे. यानंतर बघा तिसरी आपली जी संस्कृती आहे होयांगहो नदीच्या खोऱ्यामध्ये उगम पावलेली चिनी संस्कृती. या चिनी संस्कृतीचं उगमस्थान होयांगहो या नदीचे खोरे आहे. होयांगहो ही नदी आहे हे लक्षात ठेवा. या नदीच्या खोऱ्यामध्ये चीनमधील ही संस्कृती उदयास आलेली आहे. चिनी संस्कृतीचं उगमस्थान होयांगहो या नदीचे खोरे आहे. चीनमधील नवाश्मयुगीन गाव वसाहतीमध्ये इसवी सनापूर्वी 7000च्या सुमारास शेतीची सुरुवात झाली होती. गहू, राळा, भात अशी ही सुरुवातीची पिके विद्यार्थी मित्रांनो तिथे पिकवली जात होती. आता होयांगहो या चिनी नावाचं भाषांतर काय आहे? येलो रिव्हर. होयांगहो म्हणजे येलो रिव्हर. येलो म्हणजे पिवळा, रिव्हर म्हणजे नदी, पित्त नदी असं भाषांतर होयांगहो या चिनी नावाचं आहे. होयांगहो ही नदी जी होती ती तिच्या प्रवाहाबरोबर जो पिवळसर रंगाचा गाळ वाहून आणत होती, त्यावरून तिला हे नाव मिळाले आहे. म्हणजे बघा इजिप्तचं मूळ नाव आहे केमेत. केमेत म्हणजे काळी भूमी. नाईल नदी काय करत होती? तिच्याबरोबर काळी अशी माती, त्या मातीचा रंग काळसर होता. काळसर रंगामुळे काळी भूमी असं नाव इजिप्तला पडलेलं आहे.
तसेच होयांगहोई नावाची नदी जी आहे ती आपल्या प्रवाहाबरोबर पिवळसर रंगाचा गाळ वाहून आणत होती आणि त्यावरून तिला हे नाव मिळालं असावं, येलो रिव्हर म्हणजे स्पित नदी, आताचं होयांगहोई नदी. तिच्या अन्य नावामध्ये रिव्हर आणि मदर अशी नावे देखील विद्यार्थी मित्रांनो असलेल्या पाहायला मिळतात. या दोन नावावरून बघा, रिव्हर म्हणजे नदी आणि मदर म्हणजे माता, या दोन नावावरून तिला चिनी संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व असलेले पाहायला मिळतं. रिव्हर या नावातून ती एकमेव महत्त्वाची नदी आहे असे सूचित होते, तर मदर या नावातून तिला चिनी संस्कृतीची जन्मदात्री समजले जाते. मदर म्हणजे आई, माता, भूमी. मदर या नावातून तिला काय समजलेलं आहे? चिनी संस्कृतीची जन्मदात्री. आपण कालच्या भागामध्ये अभ्यासलेलंच आहे की होयांगहो या नदीच्या खोऱ्यामध्ये चिनी संस्कृतीचा उगम हा झालेला आहे. म्हणजे मदर या नावातून तिला चिनी संस्कृतीची जन्मदात्री मानलेलं आहे, हे स्पष्ट होण्यास मदत होते. गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्यांप्रमाणेच हिमालयातील हिमखंड, चीनमधील होयांगहो आणि यांगत्से या नद्यांच्या पाण्याचे प्रमुख स्रोत आहेत. म्हणजे बघा, गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्यांना हिमालयातील हिमखंडामुळे पाणी मिळत आहे. हिमखंड वितळल्यामुळे या नद्यांना पाणी येत आहे. त्याचबरोबर चीनमधील होयांगहो आणि यांगत्से या नद्या पाण्याचे प्रमुख स्रोत असलेल्या पाहायला मिळतात. होयांगहो या नदीचा प्रवाह जास्त आहे, पाण्याचा वेग जास्त आहे. प्रवाहाच्या वेगामुळे तिचे पात्र सतत बदलत असते, त्यामुळे तिला येणारे पूरही अत्यंत विनाशकारक असतात. म्हणजे साहजिकच एक जर प्रवाह असेल त्या नदीचा तर त्या प्रवाहाच्या मार्गामध्ये काळजी घेतली जाते, परंतु नदीसारखी आपला प्रवाह बदलत असेल, अचानक जर त्या नदीचा प्रवाह बदलला गेला तर त्यामुळे लोकांची, समाजाची, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असेल, प्राणीमात्रांचं, पशुपक्ष्यांचं नुकसान होत असेल. त्यामुळे ही होयांगहो ही नदी काय करत आहे? स्वतःचं पात्र सतत बदलत आहे, त्यामुळे तिला येणारे पूर हे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत विनाशकारक असतात. त्यामध्ये प्रचंड जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी देखील होते. त्यामुळे तिचं आणखी एक नाव असलेलं पाहायला मिळतं, ते म्हणजे स्वॉरो म्हणजे अश्रूंची नदी. बघा, ही जी होयांगहो ही नदी आहे, ह्या होयांगहो या नदीला येलो रिव्हर म्हणजेच पीत नदी, त्याचबरोबर रिव्हर, मदर अशी वेगवेगळी नावं आहेत. ती सारखे आपलं पात्र बदलते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी, वित्तहानी होती. त्यामुळे तिला अश्रूंची नदी असं देखील म्हटलेलं आहे. अश्रूंची नदी म्हणजेच स्वॉरो. आधुनिक काळात तिच्यावर ठिकठिकाणी धरणे, बंधारे बांधून तिच्या या रौद्र रूपाला आळा घालण्याचा प्रयत्न देखील विद्यार्थी मित्रांनो केलेला आहे. म्हणजे आपण पाहतोय की एखादी नदी जर आपलं स्वतःचं पात्र सतत बदलत असेल तर साहजिकच तिला ज्यावेळेस पूर येतो त्याच्यावर त्या उपाययोजना करण्यामध्ये जास्त खर्च तर येणारच आहे, आणि जर अचानक प्रवाह बदलला तर साहजिकच मोठ्या प्रमाणात जीवितहानी, वित्तहानी होणार आहे. त्यामुळे तिला स्वॉरो म्हणजेच अश्रूंची नदी असं देखील नाव हे मिळालेलं आहे. म्हणजे बघा, चीनमधील ही होयांगहो ही नदी आहे. ही नदी चिनी संस्कृतीचं उगमस्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर तिची वेगवेगळी नावे, पिवळसर रंगाचा गाळ वाहून ही नदी आणते, त्याच्यावरून तिला पीत नदी असं नाव मिळालेलं आहे.
त्याचबरोबर चिनी संस्कृतीचं उगमस्थान म्हणून मदर, रिव्हर अशी नावे मिळालेली आहेत. रिव्हर या नावातून एकमेव महत्त्वाची नदी असलेलं लक्षात येतं. मदर या नावावरून चिनी संस्कृतीची जन्मदात्री तिला मानलं गेलेलं आहे. नदी या होयांगहो या नदीचा प्रवाह जो आहे तो मोठा आहे. प्रवाहाच्या वेगामुळे ती आपले पात्र सतत बदलत असते आणि त्यामुळे येणारे पूर अत्यंत विनाशकारक असलेले पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होत असते. त्यामुळे तिचे आणखीही एक नाव आहे, ते म्हणजे अश्रूंची नदी, सॉरो. आधुनिक काळामध्ये तिच्यावरती अनेक बंधारे बांधलेले आहेत, धरणे बांधलेले आहेत आणि तिच्या या रौद्र रूपाला आळा घालण्याचा प्रयत्न देखील विद्यार्थी मित्रांनो केला गेलेला आहे. अशा पद्धतीने बघा आपण पाहिलेलं आहे नद्याकाठची संस्कृती. सुरुवातीला जो अश्मयुगीन मानव होता तो भटका होता. नंतर नवाश्मयुगाचा उदय झालेला आहे. माणूस शेती करू लागलेला आहे, पशुपालन करू लागलेला आहे. भटके जीवन संपुष्टात येऊन गाववसाहती निर्माण झालेले आहेत. शेतीची सुरुवात झालेली आहे. शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान या मानवाने स्वीकारलेलं आहे. जगभरात नद्याकाठच्या प्रदेशात सर्वात प्राचीन आणि नागरी संस्कृती देखील उदयास आलेल्या आहेत. तर तुम्ही म्हणताल नद्याकाठच्या प्रदेशातच काही संस्कृती उदयास आली, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे, नदी काठ म्हटलं की साहजिकच आताही आपण बघा नदीकाठचे जे काही प्रदेश असतात हिरवळ असलेली आपल्याला पाहायला मिळते. पाण्याचे प्रदेश असतात. शेती चांगल्या प्रमाणात तिथे पिकवता येते. शेतीला माती सुपीक तिथे असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर पाण्याचा देखील तुटवडा भासत नाही. त्यामुळे सुरुवातच आपली भारतीय संस्कृती असेल किंवा जगभरातील मेसोपोटेमिया असतील, इजिप्शियन संस्कृती, चिनी संस्कृती या संस्कृतीचा उगम नद्याकाठच्या प्रदेशामध्ये झालेला आहे आणि या नद्याकाठच्या प्रदेशात जगभरातील प्राचीन नागरी संस्कृती देखील विकसित झालेल्या आहेत. तुम्हाला ह्याच्यावरती सविस्तर उत्तरे द्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की ही जी नद्याकाठची संस्कृती आहे ती नद्याकाठची संस्कृतीविषयी माहिती लिहा. नद्याकाठची संस्कृती कशी होती त्याच्याविषयी जर माहिती विचारली गेली सविस्तर उत्तरे द्यासाठी तर तुम्हाला लिहिता यावं. 4 नद्याकाठच्या संस्कृती आहेत. पहिली संस्कृती आहे मेसोपोटेमिया, दुसरी संस्कृती आहे इजिप्शियन संस्कृती, तिसरी संस्कृती आहे चिनी संस्कृती आणि चौथी आहे आपली सिंधू संस्कृती भारतीय उपखंडातील. या 4 संस्कृतीविषयी माहिती तुम्हाला व्यवस्थित लिहिता आली पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी नकाशा दिलेला आहे. नकाशाचं व्यवस्थित निरीक्षण करा आणि ह्या वेगवेगळ्या संस्कृती कशा पद्धतीने नद्यांच्या खोऱ्यामध्ये विकसित झालेल्या आहेत याची माहिती व्यवस्थित समजून घ्या. नकाशा समजून घ्या. साहजिकच तुम्हाला हा भाग समजणार आहे. नद्याकाठच्या संस्कृती झाल्यानंतर आपण शेतीची सुरुवात कशा पद्धतीने झालेली आहे अगदी जगभरातील त्या शेतीच्या सुरुवातीविषयी, कृषी उत्पादन कसं होतं त्याच्याविषयी माहिती अभ्यासणार आहोत आणि नंतर भारतातील आद्य शेतकऱ्याकडे आपण होणार आहोत. सुरुवातीला तुम्ही नद्याकाठची संस्कृती जाणून घ्या. ह्या वेगवेगळ्या ज्या काही नद्या आहेत या नद्यांच्या खोऱ्यामध्ये संस्कृती कशा पद्धतीने उदयास आलेली आहे. या नद्यांना इजिप्तची संस्कृती जी आहे ती नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये, मग नाईल नदी म्हणजे इजिप्तचे मूळ नाव केमेत होतं, काळी भूमी. नाईल नदी आपल्याबरोबर काळा गाळ वाहून आणते त्यामुळे त्यावरून तिला हे नाव पडलेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर चिनी संस्कृतीचं जे काय उगमस्थान आहे होयांगहो ही नदी, त्या नदीची नावे म्हणजे येलो रिव्हर, पीत नदी, त्याचबरोबर रिव्हर, मदर,
शारो म्हणजेच अश्रूंची नदी अशी वेगवेगळी जी नावे आहेत ती का तिला पडलेली आहेत हेही तुम्ही समजून घ्या. तुम्हाला सकारण स्पष्ट करासाठी बघा विचारलं जाऊ शकतं. होयांग हो नदीला चीनी संस्कृतीची जन्मदात्री मानले जाते. तुम्हाला स्वाध्यायामध्ये देखील प्रश्न आहे. तर होयांग हो या नदीला चीनी संस्कृतीची जन्मदात्री का मानले जाते, सकारण स्पष्ट करायचं आहे. अगदी कारणासहित तुम्हाला साधारणतः 4 कारणे या ठिकाणी लिहिता आली पाहिजेत. मग होयांग हो या नदीला चीनी संस्कृतीची जन्मदात्री का मानलेलं आहे, आपण पाहिलेलंच बघा आहे की चीनी संस्कृतीचा जो काही उगम आहे तो उगमच होयांग हो या नदीच्या खोऱ्यामध्ये उगम पावलेला आहे. प्राचीन चीनी संस्कृती होयांग हो या नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झालेल्या आहेत. तिथे नवाश्मयुगीन गाव वसाहती वसलेल्या आहेत. शेतीची सुरुवात झालेली आहे. गहू, राळा, भात ही सुरुवातीची पिके देखील तिथे घेतलेली आहे. त्यामुळे चीनमधील होयांग हो नदीचे खोरे हे चीनी संस्कृतीचे उगमस्थान असलेले पाहायला मिळते. त्याचबरोबर मेसोपोटेमियामध्ये नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतीचा उदय झाला, असा देखील प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला गेलेला आहे का. मेसोपोटेमियामध्ये नवाश्मयुगीन गाव वसाहतीचा उदय झालेला आहे. याचं सकारण स्पष्ट तुम्हाला करायचं आहे. तर काय येणार आहे बघा सकारण. मेसोपोटेमिया हे टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्याचे ग्रीक भाषेतील नाव असलेले पाहायला मिळते. मेसॉस म्हणजे मधला भाग आणि पोटॅमस म्हणजे नदी. 2 नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया. 2 नद्यांच्या मुबलक पाणी मिळालेलं आहे. दरवर्षी जे पूर यायचे या दोन्ही नद्यांना, त्यामुळे सुपीक झालेली जमीन आणि प्राचीन मेसोपोटेमियामध्ये मध्याश्मयुगीन भटके, निमक भटके जनसमूह स्थिरावलेले आहेत आणि नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतीचा उदय झालेला आहे. अशा पद्धतीने बघा मेसोपोटेमियामधील नवाश्मयुगीन आद्य वसाहती या साधारणतः 10,000 वर्ष इतक्या प्राचीन आहेत. तिथला शेतकरी गहू आणि बार्ली पिकवत होता. अशा पद्धतीने सकारण तुम्हाला या ठिकाणी लिहिता येणार आहे की मेसोपोटेमियामध्ये ज्या काही नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतीचा उदय झालेला आहे तो कशामुळे झालेला आहे. तर मेसोपोटेमिया या मेसॉस आणि पोटेमियास अशा 2 नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया. या 2 नद्यांना मुबलक पाणी होतं, सुपीक अशी जमीन होती. पूर ज्यावेळेस या नद्यांना येत होता त्यावेळेस सुपीक जमीन होत होती आणि त्यामुळे काय झालेलं आहे, या मेसोपोटेमियामध्ये मध्याश्मयुगीन भटके आणि निमभटके जनसमूह स्थिरावलेले आहेत आणि त्याचमुळे काय झालेलं आहे, नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतीचा उदय हा मेसोपोटेमिया या संस्कृतीमध्ये झालेला आहे. अशा पद्धतीने बघा नद्याकाठच्या संस्कृतीविषयी माहिती आपण 2 भागामध्ये अभ्यासलेली आहे. कालच्या भागामध्ये आपण थोडक्यात माहिती अभ्यासलेली होती. आज देखील माहिती अभ्यासलेली आहे. याच्यानंतरच्या भागामध्ये शेतीची सुरुवात कशी झाली, कृषी उत्पादन कशा पद्धतीने या मानवाने काढलेलं आहे त्याच्याविषयी माहिती आपण अभ्यासणार आहोत. आजच्या भागामध्ये जी काही नद्याकाठची संस्कृती आपण अभ्यासलेली आहे तो भाग व्यवस्थित समजून घ्या, नोट्स काढा तुमच्या शब्दामध्ये आणि नंतर थोडंफार वाचन त्या मुद्द्याचं करा. साहजिकच तुम्हाला तो उपघटक तुमच्या लक्षात येणार आहे. शिकवण्याच्या अगोदरही तो उपघटक वाचून ठेवा. उद्याच्याला आपण शेतीची सुरुवात बघणार आहोत, कृषी उत्पादन बघणार आहोत, त्याच्याविषयी माहिती वाचून ठेवा. त्यामुळे साहजिकच तुम्हाला समजण्यास मदत होणार आहे.